Audio Jungle. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. निवडणुकीची रणधुमाळी चालू. बऱ्याच सामान्य लोकांना वाटतं की या ठिकाणी काय होईल काही नाही, आणि याच संदर्भामध्ये आपण एक स्पेशल रिपोर्ट घेतला लोहा महानगरपालिकेचा. लोहा नगरपालिका सध्या चर्चेत आहे, कारण की आपण पाहिलं की नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अशोक चव्हाण हे दोन्ही एका पक्षात आले होते भाजपामध्ये, आणि प्रताप पाटलांचा पराभव झाला आणि प्रताप पाटील विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये गेले आणि दोघं वेगळ्या पक्षाचे झाले. परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रताप पाटलांचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा लोहा कंधारच्या सध्या लोहा जी विधान आपलं लोहाच्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण पाहणार आहोत. कालच खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी बैठक घेतली आणि मोठी सभा देखील झाली, आणि ते निमित्त होतं माजी नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या कार्यालयाचं ओपनिंग. त्या सभेमध्ये त्यांना देखील महत्वाचा मोठा प्रश्न पडलेला होता. त्या प्रश्न असा होता की माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करावं की नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांना जाहीर करावं. कारण की सध्याचं जे आरक्षण जे पडलंय ते ओपन पुरुषासाठी आहे, ओपन सर्वसाधारणांसाठी असल्यामुळं सध्या शरद पवारांनाच संधी दिली पाहिजे. कारण की हे जर आरक्षण ओबीसीसाठी जर राखीव राहिलं असतं तर शरद पवारांना निवडणूक लढवता आली नसते. परंतु यावेळी ओपन साठी असल्यामुळं यावेळी शरद पवारांना संधी देणं गरजेचं. कारण की जर पाहायला गेलं, यामागचं जर राजकारण पाहायला गेलं तर प्रताप पाटील चिखलीकरांचे खांदे समर्थक, प्रताप पाटील चिखलीकरांचा उजवा डावा हात शरद पवारांना म्हणणं हे वावगं ठरणार नाही. कारण की ते प्रताप पाटील यांच्यासोबत त्यांचं जमत नसल्यामुळं त्यांनी प्रताप पाटील यांच्याकडून बाजूला गेले, आणि प्रताप पाटील आणि शरद पवार यामध्ये दोघांत मोठा संघर्ष निर्माण झाला. आणि आज या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. कारण की जर यदा कदाचित नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांना जर भाजपाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलं तर वेगळा गट पडू शकेल का, किंवा वेगळं चित्र पाहायला दिसेल का, किंवा जर शरद पवार यांना दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार म्हणजे माजी नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी हे काय करतील. परंतु एकंदरीत लोकांची सगळ्यांची भावना मात्र शरद पवार यांच्यावर ठरली. त्यासोबत या ठिकाणचं मुख्य जे प्रताप पाटील चिखलीकर त्याचे विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडे देखील मोठी यादी आहे. जनतेतून नगरसेवक पदा नगराध्यक्ष पद असल्यामुळे त्यांच्याकडे बरीच मोठी यादी आहे. त्यामध्ये उद्योजक ज्ञानेश्वर आणि पत्रकार ज्ञानेश्वर पवार असतील. त्यासोबतच मुकदम केशवराव मुकदम हे देखील त्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत नाव आहे. त्यासोबत भास्कर पवार असतील, आणि वेगवेगळी नावं प्रताप पाटील यांच्याकडे देखील अनेक मोठी यादी आहे. त्यासोबतच या ठिकाणी जे माजी आमदार गेली 10 वर्ष आमदार राहिलेले रोहिदास चव्हाण यांचा देखील उमेदवार या ठिकाणी येईल. त्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून देखील या ठिकाणी बरेच मत आहेत, त्यांचा देखील कोणता उमेदवार येईल. नेमकं काय वाटतं, यावेळी जी निवडणूक आहे जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा आहे, सामान्य लोकांची तुमची नेमकी कोणाला पसंती असेल, कोणत्या पक्षाने कोणत्या उमेदवाराला तिकीट दिलं पाहिजे, आणि कोणत्या पक्षाच्या उमेदवाराने कोणाला हे नगराध्यक्ष पदाचा गुलाल लागेल हे नक्की युवा राज्य न्यूज लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता. धन्यवाद.